महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। कल्याण ते पनवेल दरम्यान लोकल ट्रेन सेवा सुरू करणे आणि कल्याण कसारा रेल्वे मार्गादरम्यान 2 नवीन ट्रॅक टाकण्याच्या प्रस्तावित कामाच्या अनुषंगाने रेल्वे रुळालगत बांधलेली जुनी घरे आणि दुकानांना नोटीस आल्या होत्या। या 2 विषयासंदर्भात कल्याण लोकसभा युवा सेना सचिव हरजिंदर सिंग उर्फ विक्की भुल्लर यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यापूर्वी बाधितांच्या पुनर्वसनाच्या जनहिताच्या मुद्द्यावर चर्चा केली। तसेच नुकसान भरपाईची देखील विनंती केली। या संदर्भात युवा सेना पदाधिकारी हरजिंदर सिंग भुल्लर यांनी सांगितले की कल्याणनंतर शहाड रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे प्रशासन 2 नवीन ट्रॅक बांधण्याची योजना राबवणार आहे। रुळावर राहणाऱ्या शेकडो लोकांना या योजनेचा फटका बसणार आहे। त्यामुळे आम्ही गुरुवारी थेट प्रादेशिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन लोकांना बेघर आणि बेरोजगार होण्यापासून वाचवण्याचे आवाहन केले। तसेच ही योजना चांगली असून नवीन रेल्वे मार्ग व्हायला हवा, पण त्याच वेळी त्यापूर्वी बाधितांचे पुनर्वसन होणे गरजेचे असून बाधितांना नुकसान भरपाई देण्याची विनंती आम्ही खासदारांना केली। ट्रॅकच्या बांधकामासोबतच तिथून येणारा हायवेही बांधला जाणार आहे। याचाही लोकांना फटका बसणार आहे। हे लोक 40 ते 50 वर्षापासून इथे राहत आहेत। यावर सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिल्याचे विक्की भुल्लर यांनी सांगितले। यावेळी युवा सेना कल्याण जिल्हा अधिकारी जितेन पाटील, उल्हासनगर मंडळ प्रमुख प्रमोद पांडे, विनोद साळेकर, शिवसेना वैद्यकीय विभाग निमंत्रक बिपिन सिंह, शाखा प्रमुख सुमित सिंह व शिवसैनिक आदि उपस्थित होते। कल हम डॉक्टर श्रीकांत शिंदे जी से मुलाकात की है। एक्चुअल में रेलवे की कुछ एक्स्ट्रा लाइंस यहाँ से शहाड़ से होते हुए आगे जानी है। उसके कारण से जो 40 साल से यहाँ पे रहवासी रह रहे हैं, उनको कटिंग में उनका घर, किसी की दुकान, किसी का कुछ जा रहा है। तो हमने खासदार साहब से निवेदन किया कि इनको ये भरपाई करके मिले जो भी है। खासदार साहब से और एक ये मांगनी की है, यहाँ से जो स्टूडेंट्स पनवेल पढ़ने जाते हैं उनको यहाँ से थाना होके जाना पड़ता है। थाना में ट्रेन का टाइमिंग के लिए उनको वेट करना पड़ता है। तो कल्याण से डायरेक्ट पनवेल मार्ग के लिए हमने एक ट्रेन की मांगनी की है उनसे। इधर से शहाड़ परिसर में जो भी रहवासी रहने वाले, उनको डरने की जरूरत नहीं है। हम उनके साथ में डटकर खड़े हैं, उनको कोई चीज की फिक्र करने की जरूरत नहीं है। खासदार साहब जल्द से जल्द रेलवे के जो अधिकारी है उनसे मीटिंग लेके इसका सॉल्यूशन निकालेंगे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।